विधानसभा निवडणुकीत मतांसाठी राजकीय नेत्यांकडून धार्मिक ध्रुवीकरण केलं जाण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीत वोट जिहाद झाल्याचा दावा केला। तसंच त्यांनी हिंदूंची जागृत होण्याची गरज असल्याचं आवाहन केलं। त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये वोट जिहाद भोवती राजकारण, धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण पाहायला मिळतंय। 14 लोकसभा मतदारसंघामध्ये अशा जिहादी पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला मतदान होताना दिसलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वादाची ठिणगी पडली आहे। कारण फडणवीसांनी थेट मुस्लिम मतदारांवर सवाल उपस्थित केलाय। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वोट जिहाद झाल्याचा दावा फडणवीसांनी केलाय। आज या निवडणुकीतला जो वोट जिहाद आहे 48 पैकी जवळजवळ 14 लोकसभा मतदारसंघामध्ये अशा जिहादी पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला मतदान होताना दिसलाय। फडणवीसांनी ज्या धुळे लोकसभा मतदारसंघाचा उल्लेख केलाय त्या धुळे लोकसभेतल्या मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांना तब्बल 1,99,000 मतांचं लीड मिळालं। विशेष म्हणजे मालेगाव मध्य विधानसभा हा मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे। केवळ शोभा बच्छाव यांना लोकसभेत विजय मिळाला असं नाही, महायुतीच्या अनेक दिग्गजांना मतदारांनी धूळ चारली आहे। मुंबईत उज्ज्वल निकम, मिहिर कोटेचा, यामिनी जाधव, मराठवाड्यात पंकजा मुंडे, महादेव जानकरांना पराभवाची चव चाखावी लागली। या पराभवाचं खापर सत्ताधाऱ्यांनी मुस्लिम मतदारांवर फोडलं। मुस्लिमांनी वोट जिहाद केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला। आता फडणवीसांनी त्यात भर घातली आहे। राज्यातील 30हून अधिक विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांचं मतदान निर्णायक मानलं जातं। लोकसभेच्या निकालावर नजर टाकल्यास दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांचा दबदबा असलेल्या भायखळा विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या अरविंद सावंतांना 86,883 मतं, तर शिंदेच्या नेतृत्वातल्या शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांना केवळ 40,817 मतं मिळाली। इकडे मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार संजय दीना पाटील यांना मानखुर्द विधानसभा मतदारसंघात 75% अधिक मतं मिळाली। मानखुर्द विधानसभेत मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे। या मतांमुळे संजय दीना पाटील यांचा विजय सुकर झाला। लोकसभेतल्या मतांच्या या आकडेवारीवरूनच फडणवीसांनी वोट जिहादचा आरोप केलाय, पण मवियाच्या नेत्यांनी फडणवीसांचा दावा खोडून काढलाय। त्या महाराष्ट्रातला गृहमंत्री या पद्धतीचं वक्तव्य करत असेल हे महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही आहे। त्यांनी जाहीर माफी मागावी। काय सारखं जिहाद 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 करतायत? जिहादचा अर्थ समजून घ्या आणि मग बोला। तुम्हाला भ्रष्ट लोकांची मतं चालतात, भ्रष्टाचारी, मग याचा अर्थ असा आहे की तुम्ही भ्रष्टाचारांशी निकाल लावल्यात बोलू का? लोकसभा निवडणुकीत महायुतीनं मुस्लिम मतदारांची चांगलीच धास्ती घेतली आहे। आता विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे। राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलाय। त्यामुळे भाजपकडून वोट जिहादचा आरोप करून पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या माध्यमातून मतांचं ध्रुवीकरण तर केलं जात नाही ना, असा सवाल विचारला जातोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।